बारामतीच्या राजकारणात इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतोय। 1991 मध्ये जे अजितदादांच्या बाबतीत घडलं अगदी तसंच आज 2026 मध्ये सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत घडतंय। मी तुम्हाला एक नाही 5 असे योगायोग सांगणार आहे, ते पाहून तुम्हीही चकित व्हाल। मात्र त्याआधी थोडक्यातला अद्याप फॉलो केलं नसेल तर खाली लाईकचं बटन दाबून फॉलो नक्की करा, कारण राजकारणातील अशा इंटरेस्टिंग फॅक्ट आम्हीच तुम्हाला सांगत असतो। पहिला योगायोग म्हणजे 1991 मध्ये अजितदादांची संसदीय कारकीर्द खासदार म्हणून झाली। मात्र काकांसाठी त्यांना अवघ्या 6 महिन्यांच्या आत आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला। आज सुनेत्रा वहिनींपुढेही तोच पेच निर्माण झाला। खासदार बनून संसदीय कारकीर्द सुरू करणाऱ्या सुनेत्रा वहिनींना देखील 6 महिन्याच्या आत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला। दुसरा योगायोग, खासदारकी सोडल्यानंतर 1991 मध्ये अजितदादांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवली। आज सुनेत्रा वहिनी सुद्धा त्याच मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत। तिसरा योगायोग म्हणजे ती पोटनिवडणूक म्हणजे अजितदादांच्या राज्यातील सक्रिय राजकारणाचा श्री गणेशा होता। आज सुनेत्रा वहिनींसाठी सुद्धा ही पोटनिवडणूक म्हणजे त्यांच्या राज्याच्या राजकारणातील श्री गणेशा आहे। चौथा योगायोग, 1991 मध्ये अजितदादांनी ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला होता। आज बारामतीत पुन्हा एकदा तशीच भावनिक लाट असून मोठ्या विजयाची चर्चा आहे। पाचवा योगायोग, पोटनिवडणुकीनंतर दादा राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते। आज सुनेत्रा वहिनींकडे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे। हे सगळं पाहिलं की लक्षात येतं काळाचं चक्र असं फिरले की 1991 चा तोच इतिहास आज 2026 मध्ये पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिलाय। तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा वहिनी दादांचा तो विजयाचा रेकॉर्ड मोडतील का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील इतरांनाही शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।